एक मुलगा त्याच्या आईला अनाथ आश्रममध्ये सोडतो आणि प्रत्येक मे महिन्यामध्ये भेटायला जातो. तर एक दिवशी अनाथ आश्रममधून फोन येतो आणि आईची तब्येत खूप खराब असल्याचं त्याला समजतं आणि तो घाईघाई जातो. आईचा हात हातात घेतो आणि आईला विचारतो, आई तुला कसली गरज तर नाही ना? कसली गरज असेल तर मला सांग. तर मग आई हसून त्याला उत्तर देते की हां बेटा, ज्या अनाथ आश्रमच्या जेवढ्या खिडक्या आहेत ना त्यांना पडदे लावून दे, कारण की त्याच्यातून जी थंडी हवा येते ना तर रात्रभर आम्ही सर्व ना थंडीने कुडकुडतो. आणि गरम पाण्याचा पण इंतजाम करून दे, कारण की थंडीमध्ये ते थंड पाण्यात आंघोळ करायला ना फार त्रास होतो. आणि गरमीमध्ये पण थंड पाण्याचा इंतजाम करून दे, कारण की ते गरम पाणी आमच्या कोणाकडनंही पिले जात नाही. तर मग तो तिला विचारतो की आई, मी तर तुला 2-4 महिन्यात 6 महिन्यात भेटायला येतो, तर तू तर मला आधी कधी असं बोललीच नाही. तेव्हा ती हसून उत्तर देते, कारण बेटा, आम्ही तर जसं तसं काटलं हे जीवन. मला तर थंडी, उपाशी, तापाशी, प्यासी राहायची मला तर सवय पडली. पण ज्यावेळेस तुझी मुलं तुला अनाथ आश्रममध्ये टाकतील ना, तर मी तुला खूप लाडाने वाढवलं आहे, हे तू सहन करू शकणार नाही. त्याच्यामुळे हे सर्व इंतजाम कर. मुलगा गप्प बसतो. बघा ना, कर्म कसं ना, कर्माचं एक घड्याळ असतं, गोल फिरून ते तिथंच पोचतं. जे द्याल तेच घ्या. कर्म कोणाला चुकलं नाही. जे कर्म आज करणार करा, काही पण करा, तुम्हाला जे करायचं ते करा, पण फ्युचरमध्ये तयार राहा ते कर्म झेलण्यासाठी.